या रे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? कालच मला एकाचा मेसेज आला की माधुरी म्हणजेच आपली महादेवी हातीबद्दल काहीतरी बोला. हा जो विषय महादेवी हातीचा जो आहे तो एकट्या कोल्हापूरचा नाही, तो आपल्या सगळ्यांचा विषय, कारण की हा विषय महाराष्ट्राचा आहे. तर या विषयावरती थोडीशी माहिती काढल्यावरती असं कळालं, महादेवी हत्ती म्हणजे गावकऱ्यांसाठी माधुरी. वयाच्या 3ऱ्या वर्षी नंदनी जैन मठात ती आली. गेल्या 36 वर्षापासून गावकऱ्यांनी तिला लाडाने वाढवलं. 16 जुलै 2025ला मुंबई हायकोर्टाने सांगितलं की माधुरीला वंतारामध्ये हलवा. 25 जुलै 2025ला गावकऱ्यांनी शांततेत मोर्चा पण काढला. 29 जुलै 2025ला सकाळी सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आणि 29 जुलै 2025ला रात्री 1:30 वाजता जवळपास 10,000 पेक्षा जास्त लोक एकवटले. अशी होती ही सगळी घटना. बट आता एक छोटा प्रश्न, 36 वर्षाच्या गावकऱ्यांसोबत माधुरी वाढली, सगळे सण उत्सव केले, तेव्हा तिला काहीच हेल्थ इश्यू आला नाही. मग अचानक असं काय झालं की ती गावकऱ्यांसोबत सेफ नाहीये, किंवा तिला काहीतरी हेल्थ इश्यू होतील, किंवा गावकरी तिची नीट काळजी घेत नाहीये आणि तिला वंतारा म्हणजे जामनगरमध्ये शिफ्ट करण्याची वेळ आली. मला मान्य आहे वंतारामध्ये स्पेशल केअर घेतली जाईल किंवा प्रॉपर तिथे सुविधा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. बट ज्या गावकऱ्यांनी 30 वर्ष तिला सांभाळले ते पुढे पण तर सांभाळतीलच ना. सो प्लीज ऑथॉरिटीजला प्लीज तुम्ही गावकऱ्यांची भावना लक्षात घ्यावी आणि हजारो लोकांच्या भावनांसोबत खेळ करू नये. जसं एखादं मूल आईपासून लांब गेल्यावरती तिला दुःख होतं, तसंच त्या गावकऱ्यांना माधुरी लांब गेल्यामुळे दुःख झेलावं लागतंय.